घाटकोपर नंतर आता दादरमध्ये सुद्धा रस्त्यावर पांढरी पट्टी दिसली। दादरमधील सोसायटीमध्ये जैन साध्वींसाठी ही पांढरी पट्टी मारण्यात आली होती। पांढऱ्या पट्टीवरून मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे आक्रमक झाले। पांढरी पट्टी म्हणजे सांस्कृतिक दहशतवाद असा आम्ही मानतो, असं देशपांडेंनी म्हटलं। सांस्कृतिक दहशतवाद खपवून घेणार नाही, संदीप देशपांडे यांनी हा इशारा दिला। मनसेच्या आक्रमक पवित्र्यानंतर पांढरी पट्टी आता हटवण्यात आलेली आहे। मला असं वाटतं हे कोणीतरी मुद्दाम जाणीवपूर्वक इथे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताय का? बरं, हे रस्ते का तुमच्या बापाचे आहेत का? हे महानगरपालिकेचे रस्ते आहेत। इथे तुम्ही काय वाटेल तर उद्या रस्त्यावर आपण नमाज पडला की विरोध करतो ना, मग यांना का खुली छूट दिली आहे का? पण या वाईट पट्टीबद्दल ना कुठलं सत्ताधारी बोलताना दिसतोय, जे तुम्ही नमाजचा उल्लेख केला तेव्हा ते बोलताना दिसतात। हो, आता शेपूट घालतील किरीट सोमय्यांपासून खालपर्यंत सगळेजण, अमित सटमपासून यांची बोलायची यांच्याबद्दल हिंमत नाही। पण एकदा घटना घडल्यानंतर ह्याच्या घटनेतून काहीतरी शिकायला हवं होतं, मात्र अजूनही ही गोष्ट घडतात। काल सुद्धा स्वतः वॉर्ड ऑफिसरांची भेट घेतली, त्यांना सांगितलं दादरमध्ये पण 2-3 ठिकाणी आम्हाला दिसत आहेत, तुम्ही त्याच्यावर कारवाई करा। हो करतो बोलले, केले नाही। आज आमचं अल्टिमेटम आहे, आज दादरमध्ये सगळ्या ठिकाणी झाली पाहिजे, तर मग आम्ही काळे पट्टे मारणार त्याच्यावर। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। श्रेयस, घाटकोपर मधून आता सुरू झालेला वाद दादरपर्यंत पोहोचलाय। मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। विषय घाटकोपर किंवा दादर पुरता नाहीये, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी या पट्ट्यात मनसे आता मोहीम हाती घेईल असं दिसतंय। खरं तर विषय तू जसं म्हटलास घाटकोपर किंवा दादरपुरता नाहीये, तर मुंबईच्या अनेक परिसरातला हा विषय आहे, जो आता विषय पुढे येताना दिसतोय। वाईट पट्टी मारल्यानंतर खऱ्या अर्थानं आताच्या घटकेला आक्रमक पवित्रा हे मनसेने घेतलेलं दिसतंय। यावेळीची जी वाईट पट्टी होती ती अगदी मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांच्या कार्यालयाबाहेरचीच होती। त्यासोबत जर आपण बघितलं तर त्याच परिसरात राज ठाकरे सुद्धा राहतात, त्या मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराच्या जवळची वाईट पट्टी होती। आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर तिकडे 15 मिनिटात ती वाईट पट्टी मिटवण्यात आली। जर ही मिटवू शकते तरी मारलीच का जाते, आता हा प्रश्न मनसे आणि मनसेचे पदाधिकारी उपस्थित करतात दिसतात। एकडे ह्याच्या निमित्तानं एक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात का, की वेगळं ताकद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात का, अशा घटकेच्या गोष्टी होतात। पण या आक्रमक पवित्रानंतर कुठलाही तेढ निर्माण होऊ नये ह्याचा देखील प्रयत्न मुंबई पोलीस सुद्धा करताना दिसत होते। मात्र या सगळ्या गोष्टीला आक्रमक पवित्रा घेऊन मनसे आता पुढचं पाऊल काय टाकणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं। विक्रांत, धन्यवाद श्रेयस दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।